सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपलं नवरात्रातला 8वा दिवस आहे आणि दुसरं सत्र आहे। आपण जो अभ्यासक्रम ठरवलेला आहे, जे सत्र ठरवलेले ते पूर्ण करण्यासाठी कालपासून आपण प्रश्न उत्तराच्या तासाच्या ऐवजी सत्र घ्यायला सुरुवात केली आणि तुमचे सर्व प्रश्न मिटले। त्यामुळं तो वेळ उपयोगी लागावा आणि आपला अभ्यासक्रम पूर्ण व्हावा यासाठी कालही आपण संध्याकाळी एक सत्र घेतलं, आजही आता ते घेतोय। स्वामी श्री चक्रधरा निरूपित असलेली ब्रह्मविद्याशास्त्र आणि ह्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या अनुषंगाने परमेश्वराने धर्म काय आहे, कशासाठी आहे आणि जो कशासाठी आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाल्यानंतर धर्म हा मुक्तीसाठी आहे, जीवन मुक्ती, परमेश्वराची प्राप्ती आणि त्यानुसार परमेश्वराने आपल्याला या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये साहित्यामध्ये या प्राप्तीचे अनेक दरवाजे, अनेक पर्याय आपल्याला दिलेले आहे। परंतु हे अनेक पर्याय, अनेक जे दरवाजे आपल्याला परमेश्वराने जरी सांगितलेले असले तरी आपण त्या दरवाजातून स्टेप बाय स्टेप कसं जावं, तो प्रवास आपला कसा असावा याचं चिंतन, याचं मनन करून आपण त्यातून आपल्या जीवनाची आध्यात्मिक जी वाटचाल आहे, प्राप्तीची जी वाटचाल आहे ती करण्यासाठी आपल्या शोधक बुद्धीनं, चिकित्सक बुद्धीनं, परमेश्वराच्या कृपेने आणि साधू संतांच्या शुभचिंतनाने, तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि ती मुक्तीची चाड, त्यासाठी देवाने सांगितलेले मुक्तीचे दरवाजे, पर्याय याचं आपण पहिल्या दिवसापासून चिंतन करत आहोत। पहिला पर्याय आपण बघितल्यानंतर, त्या पर्यायाचं महत्त्व समजल्यानंतर त्यातून पास होण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते करणं ही आपली कड आहे, आपला प्रयत्न आहे आणि असला पाहिजे। तो पहिला दरवाजा कोणता होता? ज्ञान। ज्ञान साधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या ज्ञान साधनाशिवाय आपण परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्या जीवनाची सुरुवातच करू शकत नाही आणि अज्ञानाने या जगामध्ये, भौतिक जगामध्ये सुद्धा आपल्याला काही भेटत नाही, तेव्हा परमेश्वर प्राप्तीचा प्रश्नच येत नाही। म्हणून ज्ञान हे साधन जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यावरती देवाने आपल्याला वचन सांगून शिक्कामोर्तब केलेलं आहे। ज्ञानमोचक, ज्ञान हेच प्राप्तीला नेणार आहे, ज्ञान हेच तुम्हाला मुक्तीला नेणार आहे। म्हणून पहिला दरवाजा आपल्या ज्ञानाचा आहे। ज्ञान म्हणजे समज, ज्ञान म्हणजे जाणीव, त्यातून आपण आपल्याला बदलणं आणि त्या बदलातून या ज्ञानाच्या दरवाजातून बाहेर पडणं महत्त्वाचं आहे। दुसरा दरवाजा आपण बघितला ज्ञानाच्या नंतर, सेवादास्य, ज्ञानयुक्त सेवादास्य, कारण त्यातून आपली योग्यता वाढते, आपला कर्माचा नाश होतो, आपली शुद्धता वाढते आणि त्यातूनच परमेश्वर आपल्याला जीवनमुक्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संधी देत असतात। त्यासाठी ज्ञानाच्या नंतर सेवादास्य आपण बघितलं, ज्ञानयुक्त सेवादास्य, ते दास्यमोचक। ते कोणतं? तर ज्ञानयुक्त, ते जाणीवेचं, संस्काराचं। आणि ह्या ज्ञानाच्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर ज्ञानयुक्त सेवादास्य आपण केल्यानंतर ती तळमळ, ती इच्छा, ती वासना ठेवल्यानंतर परमेश्वर आपल्याला या सेवेची संधी देत असतात। आपण तयारीत असलं पाहिजे, मग संधी भेटेल, तयारीतच नाही तर संधी कशी भेटणार? आणि या सेवादास्याच्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर तिसरा दरवाजा कोणता लागतो आपल्याला? निमित्ताचा। परमेश्वर आपल्याला निमित्त करतात, कोणासाठी? कारण आपल्याला इथं येण्यासाठी कोणाला तरी परमेश्वराने निमित्त केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना निमित्त कोण आहे? आचार्य, पूजनीय माईंभट, महादाईसा, अर्जुनदेव, ज्यांनी शास्त्र देवाकडून काढलं, प्रश्न विचारून धर्म काय आहे जाणून घेतला आणि तोच आपल्यापर्यंत
पोहोचलेला आहे. परंपरेनुसार अनेक साधू संत आपल्याला निमित्त आहे. हे निमित्त ज्यावेळेस आपण ज्ञानयुक्त दास्य करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपली योग्यता वाढून परमेश्वर मग आपल्याला कोणासाठी तरी निमित्त करतात. आपला अधिकार वाढतो, आपली योग्यता वाढते. परमेश्वराच्या प्रती आपलेपण जी आवड आहे ती आपली वाढते आणि त्यातून आपण पुढच्या दरवाजात जातो. या तिसऱ्या दरवाजातून आपल्या बाहेर पडलो का मग चौथा दरवाजा कोणता लागतो आपल्याला? संत सामुग्री. कारण त्या ज्ञानाच्या दास्याच्या निमित्ताच्या ह्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतरही ते टिकवण्यासाठी आपल्याला सामुग्री लागते, गाठोडं लागतं, शिदोरी लागते. ती शिदोरी संत सामुग्रीची. कळत न कळत आपण असंत आजपर्यंत जोडत आलो, म्हणून दुःखात पडत आलो. आता यातून बाहेर पडायचं तर त्या संत सामुग्रीशिवाय पर्याय नाही. म्हणून संत सामुग्री, चांगले कर्म, चांगला विचार, चांगली बुद्धी, चांगली कृती, चांगली दृष्टी. कारण आपण मतित्रयानी अधमती, अधगती, अधरती म्हणून वाईट विचार करतो, वाईट चिंतन करतो, वाईट कृती करतो. ती आपल्याला ऊर्ध्व करायची म्हणजे उलटे करायची. चांगला विचार, चांगलं चिंतन, चांगलं मनन आणि चांगल्याच्या ठिकाणी रमणं. म्हणून संत सामुग्रीची अत्यंत गरज आहे. ह्या दरवाज्यातून पास केल्यानंतर आपल्याला पुढचा दरवाजा अत्यंत महत्त्वाचा भेटतो. तो कोणता? प्रेम. कारण प्रेम साधन हे परमेश्वराचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. का त्यातून हा जीव 100% उद्धरून जातो, परमेश्वराला प्राप्त होतो. कारण या प्रेमाच्या साधनाने आपल्या उद्धारणाला निर्माण झालेले जे अडथळे ते परमेश्वराच्या कडेने परमेश्वरच नासावतात. ते आपल्याकडे नासवणं एवढं सोपं नाही आहे. म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ज्ञानापेक्षा ते श्रेष्ठ परमेश्वराने सांगितलेलं आहे. म्हणून प्रेम साधने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्येही 2 प्रकार पडतात. थोर परनिष्ठ उपाय आणि सामान्य स्वनिष्ठ उपाय. यात आपण कुठं बसतो, कुठं बसू शकतो याचा विचार करून, तळमळ करून, दुःख करून, आर्तता करून, प्रार्थना करून, त्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करून मग परमेश्वर आपल्याला ते प्रेमाचे उपाय परमेश्वर करून घेतात. या प्रेमाच्या नंतर आपण काय बघितलं? स्वजागृती अर्थात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम, धर्मजागृती. कारण स्वजागृती, आपण जागृत जर असेल, अलर्ट असेल तर आपण काय सावध होऊन जातो आणि चुकीच्या गोष्टीपासून दूर जातो. तर ही जी अंधश्रद्धा आहे ही आपल्या संस्कारातून, आपल्या रोमारोमात अडकलेली आहे. त्यातून बाहेर पडणे इतकं सोपं नाही. सर्वात मोठं आव्हान, सर्वात मोठं चॅलेंज आहे. म्हणून धर्मामध्ये टिकायचं असेल तर यापासून वाचलं पाहिजे. आणि त्या वाचण्यासाठी आपण ते कारणं शोधले की हे असं का होतं, कशामुळं होतं, आणि त्यावरती उपाय जे परमेश्वराने सांगितलेले ते उपायाचंही आपण चिंतन केलं. आणि त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी परमेश्वरावरती आपली समर्थवादावरची निष्ठा तयार होण्यासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम स्वतः परमेश्वराने घेतलेला आहे आपल्या हाती. तोच आपण आपल्या जीवनात जर राबवला तरच त्या परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण यातूनच अनेक अडथळे धर्मापासून जाण्याची शक्यता निर्माण होत असते. त्यानंतर आज आपण सकाळी काय बघितलं? आचरण. हे अत्यंत महत्त्वाचे. तुम्ही आचार करताय, धर्म सांभाळण्यासाठी प्रयत्न करताय, पण तो स्वच्छ नसेल, क्लीन नसेल, या कर्मकांडा व्यतिरिक्त नसेल, अंधश्रद्धा व्यतिरिक्त नसेल तर ते आचरण काही कामाचं नाही. म्हणून आचरण कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे, परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात बसणारं असलं पाहिजे, परमेश्वरांनी सांगितलेल्या धर्माच्या चौकटीत बसलं पाहिजे. म्हणितलं ते कीजे, वारिलं ते न कीजे, येथुनी म्हणितले ते कीजे, येथुनी जे वारिले ते न कीजे. देवाचे स्पष्ट 2 सूत्र आहे. ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल ना, आचरण हे आपल्या सोक्तीचं नसावं. आचरण देवाने जे आपल्याला सांगितले त्या चौकटीत बसणारं असावं. ते थोडं जरी असलं परंतु
क्लीन आणि स्वच्छ, स्पष्ट आणि पारदर्शक असलं पाहिजे. आचाराच्या गोष्टी करत असताना त्या आचरणामध्ये काय असावं काय नसावं याचं चिंतन करून जेव्हा आपण आचार करायला सुरुवात करतो तेव्हा परमेश्वराला सुद्धा अभिमान निर्माण होतो आणि त्या अभिमानातो परमेश्वर आपल्याला साह्य करतात, प्रयत्न करी. परमेश्वर म्हणतात दैवाचं साह्य. आचरण करायला जेव्हा तुम्ही प्रयत्न करतात त्यावेळेसच परमेश्वराचं साह्य होतं आणि परमेश्वराचं जर साह्य झालं तर आपण 100% उद्धरून जाऊ शकतो. पण साह्य कधी होतं? आचरण करणाऱ्याला. म्हणून आचरण हा अत्यंत महत्त्वाचा दरवाजा आहे. तो अंधश्रद्धेच्या निर्मूलनाच्या नंतर आपल्याला भेटलेला आहे. या आचरणाच्या पुढं आता ह्या दरवाजातून पास झाल्यानंतर आपल्याला पुढच्या दरवाजाचं आज चिंतन करायचं आहे. आणि तो दरवाजा कोणता असू शकतो? थोडा विचार करा, डोक्याला ताण द्या. कोणता असू शकतो? आता बाबा आमचं डोकं चालत नाही, आम्ही सांगून सांगतो, तुम्ही कोणता तरी वेगळा दरवाजा सांगायचा. मी वेगळा सांगत नाही. परमेश्वराने दिलेला तो दरवाजा तुमच्या पुढं ठेवतो. ही देवकृपा आहे, ही परमेश्वर कृपा आहे. याचा जेव्हा तुम्ही चिंतन कराल, अभ्यास कराल तर कोणत्याच्यात नंतर कोणता दरवाजा येतो यालाही एक मर्म दडलेलं आहे, याला एक कारण दडलेलं आहे. प्रसन्न मुनी आमच्याशी डायरेक्ट बोलले तरी चालेल. इकडं तिकडं सांगण्याचं काहीही कारण नाही. काय वाटतं तुम्हाला? सांगितलं ना. मग जागृती म्हणजेच अंधश्रद्धा. स्वजागृती म्हणजे जागृत कशापासून करायचं आपल्याला? कशापासून व्हायचं आहे? तर अंधश्रद्धेपासून जागृत व्हायचं. परमेश्वराने येथीच्या पाठीमागं धावाल. हे का सावध केलं आपल्याला देवानी? तर याच्यासाठी स्वजागृत. तू जागृत हो, कोणाच्या पाठीमागं धावू नको, कुठेही पळू नको माझ्या प्राप्तीसाठी. आणि आपण तर आजपर्यंत पळतच होतो, याच्या पाठीमागं पळ, त्याच्या पाठीमागं पळ. तेच सांगण्याचं परमेश्वराचं मर्म आहे. प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगणं आणि त्यातली तात्विकता आपण शोधून काढणं आणि त्या तात्विकतेनुसार त्याचा विचार करून पुढं चालणं हे धर्माचं, तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्याला पक्षकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काही आपण आपल्या बुद्धीनं विचार करून त्यातून ते शोधू शकतो. म्हणून स्वजागृती म्हणजेच अंधश्रद्धा. आणि त्याच्यानंतर आचरण येतं. आणि आचरणानंतर कोणतं येतं? निश्चय आपला तेव्हाच झाला. पहिल्या ज्ञानाच्या दरवाजातून बाहेर पडल्यावर दृढ निश्चय झाला आपल्याला. नाही कळालं ना आपल्याला, त्याचवेळी दृढ निश्चय झाला म्हणून ते एवढे दरवाजे पास करत आले. तुमचे दृढ निश्चय नसतात एवढे दरवाजे पास केले असते का? दृढ निश्चय त्याच वेळेस झाला आहे, पहिल्याच वेळेस, पहिल्या स्टेपमध्ये. म्हणून ते एवढे दरवाजे. आणि ते दरवाजे काही सोपे नाही आहे. एक घुसलं का लगेच निघालं. मधलं बराच काळ आहे ना त्याच्यामध्ये, बरीच प्रक्रिया आहे ना, आहे की नाही? तर पुढचा कोणता दरवाजा असू शकतो? व्हेरी गुड. याच्यासाठी टाळ्या वाजवा योगेशसाठी. योगेश अंदाज केला का? असू शकते, अंदाज केला. व्हेरी गुड, चिंतन केलं. तर आचरणाच्या नंतरचा पुढचा दरवाजा आहे कोणता आहे? अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याग. आचरण तर करायला लागले पण त्यागच नाही करायचं, होईल का? मला अनुसरायचं आहे पण बाबा त्याग नाही पाहिजे. मला आचरण तर करायचं आहे परंतु त्याग नाही पाहिजे. देवाने सांगितलं क्षणोक्षणी त्याग. क्षणोक्षणी त्याग करायचा आहे. आचरण करायला सुरुवात केली, आला विखोप पायी हाणावा, कारण त्याग करावा लागणार आहे. आचरण नाही ना. आचरणाचे अडथळे काय, आचरणाच्या अडचणी काय आपल्याला? त्यागाशिवाय आचरण होऊ शकतं का? आणि असं कोणतं आचरण आहे का त्याच्यात त्याग नाही आहे? याच्यावर एक अवलंबून आहे. आचरण करायला लागल्यानंतर त्या आचरण सिद्धीस जाण्यासाठी तुम्हाला क्षणोक्षणी त्याग करावा लागणार आहे. त्याग हा धर्माचा पाया आहे. त्या त्यागाच्या पायावरती धर्माची इमारत उभी आहे. पूजनीय माईम भट्टांनी त्याग केला म्हणून तर पूजनीय माईम भट्टांची गोडवे आज आपण गातोय. कशा कशाचा त्याग केला? 60 भाज्यांचा त्याग केला, उंची कपड्याचा त्याग केला. कारण ते निघाले तेव्हा त्यांच्या अंगावरती उंची कपडे होते. ते म्हटले एवढे कपडे घालून आपण भिक्षेला गेलो तर देतील का नाही? ब्राह्मणाकडे देऊन टाकले. साधे कपडे, त्यांचे घामाने मळालेले कपडे घेतले, त्याग केला. चालत चालत गेले, कारण ब्राह्मण श्रीमंत असल्यामुळं आज जसं आपण गाड्यांमध्ये फिरतो त्यावेळेस ते कशामध्ये फिरत होते? पालखी होती. ज्यावेळेस ते निघाले
त्यावेळेस पालखी नव्हती त्यांच्याबरोबर, माणसं नव्हते त्यांच्याबरोबर, झोळी होती ती स्वतःच्या हाताने करून घेतलेली त्या ब्राह्मणाच्या कपड्यातून. भिक्षा मागितली. पहिल्या दिवशी भूक लागलेली, जेवण गेलं नाही, परंतु जेवण न जाताही डिस्टर्ब न होता आहे ते टिकून राहिले. हा काही कमी त्याग आहे का? 1 तास आपलं जेवण लेट झालं तर काय होतं? इथं तसं काही होत नाही, परंतु कधीतरी प्रसंगानुरूप आपलं होतं. एखाद्या वेळेस 2 तास आपलं जेवण लेट होतं किंवा काही कारणास्तव दिवसभर आपल्याला जेवायला भेटत नाही, तर आपण महिनाभर ते सांगत राहतो, अरे त्या दिवशी काय सांगू, जेवायलाच वेळ नाही भेटला, जेवणच झालं नाही. महिनाभर जोपर्यंत दुसरा काही प्रसंग घडत नाही तो प्रसंग आपल्या डोक्यात शेव राहतो. त्यांनी दररोजचं जेवण, उंची कपडे घालणारे ब्राह्मण त्याग केला. दुसऱ्या दिवशी जेवण नाही गेलं, तिसऱ्या दिवशी 1 घास गेला. तेव्हा म्हटलं आम्ही जिंकलो, त्यागाशिवाय आचरण करता येत नाही. तिथं गेल्यानंतर एखाद्या मातंगाची सावली अगोदर पडली असेल तर 4 वेळा त्यांनी आंघोळ केली असेल, पण आता मातंगालाच विचारताय देव कुठे, आणि त्यांनी दाखवलं म्हणून त्यांना दंडोत घालताय. हा बी एक त्यागच आहे. कारण ती नम्रता आली आहे, तर ताठरता, ते मोठेपण, तो अहंकार आता गळून गेला आहे, तो त्यागच. तिथं गेल्यानंतर दास्य सेवा हे त्यागच आहे. कारण माईंभट नावाचे ज्ञानसूर्य त्यावेळेस महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये प्रसिद्ध होते. तिथं गेल्यानंतर माईंभट राख भरतात असं म्हटल्यानंतर लोक तर अपमान करतील, नावं ठेवतील. त्याचा विचार त्यांनी केला नाही, हाही त्यागच. तिथं गेल्यानंतर भिक्षेचंच खायचं, परंतु धर्माला काहीतरी लागलं पाहिजे आपल्याकडून, धर्माचं योगदान मोठं असलं पाहिजे आपल्याकडून. मग आपल्यामध्ये अशी कोणती सामुग्री आहे का त्या सामुग्रीला आपल्याला धर्माला लावता येईल. परमेश्वर म्हणता अशी कोणती सामुग्री आहे का जी धर्माला लावता येत नाही, ती तशी लावता आली पाहिजे. मग त्यांनी सोन्याचा व्यापार केला. दिवसभर सोनाराच्या व्यापारामध्ये बसत असताना ज्या गावात बाया होत्या त्याच सोनं आणायला जायच्या, आणि जी भिक्षेच्या वेळेस त्याच बायांच्या घरी ही भिक्षाला जात असतील ना. गाव काही वेगळं आहे का? ते म्हणशील दुपारी ब्राह्मण सोन्याच्या दुकानात बसतो आणि आता भिक्षेला येतो, हा काय भिक्षेचं खात असेल? गंतरू बाबांकडं गाय आहे, त्या गाईला खाऊ घालत असेल, म्हणून ते आटलेलं विटलेलं घाण असलेलं अन्न पूजने माईंभटांच्या झोळीत टाकायचे, भिक्षा द्यायचे. आणि हीच भिक्षा राज्यबाई, ही भिक्षा माझी, त्या भिक्षेवर माझं राज्य आहे, आणि तेच माझ्यासाठी देवकृपेने मला भेटलेलं आहे. हे शिळं अन्न, विटलेलं अन्न, तेच खायचे. त्रास व्हायचा पोटाला, शरीराला त्रास व्हायचा, म्हणून ते काय करायचे, राजमठामध्ये असलेली विहीर, त्या विहिरीचं पाणी थोडंसं औषधी योग्यताकारक असल्यामुळं 1 पाण्याचा घोट आणि 1 घास खायचे. त्याचा गोविंदराव बाबांना अभिमान, हा माझा तारुवा, काय म्हणायचे घोड्याचं, वारुवा चारुवा म्हणायचे, अभिमान घ्यायचे. त्यागाशिवाय देव भेटत नसतो. त्या त्यागाची कहाणी देवाने त्यांना विचारली, स्वामी श्री चक्रधरांनी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं. वर्षानंतर मग 6 महिने 8 महिने असं झालं, असा प्रसंग झाला, ढेकळावर पाणी पडलं, ते विरलं. आपलं जीवनच असं आहे, कधीही काय तर पाणी पडलं आणि विरून जाईल सांगता येत नाही. आता उठावं लागेल, निघावं लागेल. त्यागाशिवाय आचार करता येत नाही. आणि आचरणात त्याग असेल तर त्या आचरणाला आचरण म्हणताय. त्यागाची भावनाच नाही आपली, इच्छाच नाही. देव भेटला पाहिजे, आपोआप भेटला पाहिजे. आम्ही कपडे घातले, त्याग करत नसेल त्या कपड्याला काय अर्थ आहे? आणि कपडे घालणंसुद्धा कोणत्या तरी कपड्याचा त्याग केलेला आहे, तोही त्यागच आहे. पण इथं आल्यानंतर देवाने सांगितलेलं अपेक्षित त्याग आचरणाच्या अनुषंगाने आम्हालाही करावं लागेल. तसंच आचार्यांचं घ्या, तसंच माईंभट आपल्या औसांचं घ्या, तसंच बाईसांचं घ्या. बाईसा तर एक आचार्य होते, त्यांच्या हाताखाली 4 सेवेकरी होते, त्यांची पूजा अर्चा होत होती. गोडधोड आणून ते आचार्य आपले बाईसा, आचार्य बाईसा त्यांना देत असते. त्याग केला.
देवासाठी सारंच सोडलं. आणि आपण म्हणतो लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील, हा असा म्हणेल तो तसा म्हणेल. बाईसांच्या मनात आलं नसेल का त्या पैठणमध्ये त्या बाईसांना पयोवृत्तीच्या आचार्य म्हणून सारं ओळखत असतील की नसतील. त्यांनी ते आचार्यपद सोडलं. तो मान अपमानाचा विचार नाही केला, लोक काय म्हणतील याचा विचार नाही केला. आणि तो प्रसंग तसा घडला. बाईसांना जेव्हा प्रेमदान झालं त्यावेळेस बाईसांनी काय केलं, स्वतःचं सारं बंद करून फक्त आता देवाच्या ठिकाणी, मग पूजा अवसर असेल काय जे बी असेल सेवा. त्यांच्याकडे 2 शिष्य होते ना. कोण होते? हंसराजा आणि पांड्या, आहे की नाही. ते काय करायला लागले, ज्या आचार्यांची त्यांनी भक्ती केली, सेवा केली, पूजा अवसर केला, त्यांच्यावरच भकायला लागले की नाही. म्हणजे कोणीतरी पुरुष घेऊन आले आणि ह्या बाईला काय झालं, आपला एवढा मोठा धर्म पयोवृत्तीचा बाईसांनी दुर्लक्ष केलं की आपलेच शिष्य आपल्यावरच भक्ताय. आपण म्हणतो कर्मठ हमारी बिल्ली हमसे म्याव. बाईसांनी विचार नाही केला. हे अज्ञान आहे म्हटले, यांना काय करायचं. देवाला विनंती केली. मग देवाने सांगितलं या हंसराजे हो, असं म्हणता स्थिती झाली. आणि त्यांना बोध झाला, ते विसरून गेल्या. आणि तेही देवाचे सेवा करायला राहिला पांड्या. तो लागला भकायला, साऱ्या गावात जायला, बदनामी करायला लागला. मग रात्री बाईसांनी परत देवाला विनंती केली. मग रात्री त्याच्या स्वप्नात कोण आले, यम आले आणि त्याला मारताय. आणि मग देव आडवे होत आहे. स्वप्नात त्यांनी पाहिलं. ते म्हणताय अरे तू कोणाला नाव ठेवतोय, हे श्री चांगदेव राऊळ. देव वाचवताय, ते त्याला मारताय. रात्रभर त्याला त्याचं स्वप्नात त्रास झाला. आणि सकाळी मग उठून तोही देवाला शरण आला. स्वतःच्या शिष्यांकडूनच अपमान सहन करणं, समाजाचा विचार न करणं, हाही एक मोठा त्याग आहे. त्यागाशिवाय आचरण होईल काय. सोडून द्यावा लागेल ना. तो त्याग आपल्याच्याने होत नाही. आपल्याला निग्रह करता येत नाही. आपण तर लगेच अटी शर्तीने मला हे पाहिजे, मला हे लागतं, माझी अशी अशी व्यवस्था आहे, असा असा स्वभाव आहे, अशी अशी सवय आहे. ते नसेल तर मग तू देवही नको, धर्मही नको, बाकीचे कार्यक्रमही नको. थोडाही त्याग करण्याची आपली तयारी जर नसेल तर आपल्याकडून आचार कसा होईल. आणि तो आचार नसेल तर देव कसा भेटेल. म्हणून धर्माचा पाया आहे त्याग. त्यागाचे अनेक सूत्र देवाने सांगितलेले आहे. तत्त्वज्ञानामध्ये त्याग पूर्णपणे भरलेला आहे. परंतु आपण आपल्या या सांसारिक जीवनामध्ये राहत असताना काय त्याग करू शकतो, कशाचा निग्रह करू शकतो, याचा जर विचार केला तर तो आचाराचा एक भाग आहे ना. आचारमध्ये त्यागा हा त्याचा एक भाग आहे. सकाळी जेव्हा तुम्ही आचाराचा विचार करता तेव्हा त्यागाचा विचार करावा लागेल. त्या त्यागाशिवाय आचार आणि आचाराशिवाय त्याग होऊ शकत नाही. ते एकावर एक अवलंबून आहे. म्हणून आपण आज काय करू शकतो. मला ही सवय आहे, मला ती सवय आहे. कोणाला तंबाखू खायची सवय, कोणाला गुटखा खायची सवय, कोणाला काही व्यसन असतं, गप्पा मारण्याच्या सवय असतं, याला त्याला नावं ठेवण्याच्या सवय असतात, प्रवास करण्याच्या सवय असतात कारण नसताना, समाजसेवेच्या सवय असतात, राजकारणाच्या सवय असतात, खाण्याच्या सवय असतात, पिण्याच्या सवय असतात, कशाच्या सवय असू शकतात. देवाने सांगितलं सवय ते काहीशी नसावी. सवय तुम्हाला कशाचीच नसली पाहिजे. जिथं गेले तिथं तुम्ही सेट झाले पाहिजे. वृत्ती आदी स्थिती आदी न होता तिथं आपण लवचिक धर्म आपण आपल्या स्वीकारून त्यावरती चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याग हा अत्यंत महत्त्वाचा विषय. खूप बोलतो, त्याग करा. मधी मधी बोलतो, त्याग करा. खाण्यामध्ये आपल्या आवडनिवड असतात, त्याग करा. बरं त्याग करणं म्हणजे काय, नष्ट करायचं काय सारं? ते नष्ट होऊ शकतं काय? त्याच्यावर कंट्रोल करायचा आहे, संयम ठेवायचा आहे. नष्ट कोणतीच गोष्ट होत नसते.
त्याग करायचा आहे म्हणजे मग आता हे नष्ट करून टाका, हे खायचंच नाही, मग संकल्प सोडा, मी आजपासून चहा पिणार नाही. त्याचं कवर चिंतन करीत बसाल तुम्ही. त्याग करणं म्हणजे कंपल्शन न असणं, हे पाहिजेच, हे कंपल्शन नसलं याला त्याग म्हणतात. त्याग म्हणजे डायरेक्ट कायमचं सोडायचं असं नाही. कायमचं सोडलं तुम्ही तर त्याचं चिंतन करत बसाल, मी हे सोडलं बरं का, मी हे सोडलं बरं का. कुठे गेले का, नाही संकल्प सोडलेला आहे, मला हे अनुभव येत राहतो. हे काय, मी संकल्प सोडलेला आहे. अरे ज्याचा संकल्प सोडायचा ते सोडतो. चहाचा संकल्प सोडला आहे, भाताचा संकल्प सोडला आहे, साऱ्या दुनियाला सांगत येणं मी भाताचा संकल्प सोडला आहे, मी सफरचंद खात नाही, सफरचंद बंद करतो आणि केळी 50 खातो, काय उपयोग आहे त्याचा. जेवढं गरजेचं आहे तेवढं हट्ट न धरता जसं असेल तसं. कंपल्शन कोणत्याच प्रकारचं हे पाहिजेच याचा हट्ट न धरता, कंपल्शन न ठेवता धर्म आचरण करायचा प्रयत्न जर केला ते नष्ट होऊ शकत नाही, कारण ते स्वभाव आहे. त्या स्वभावाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ज्या गोष्टी आहे त्या तुम्ही टाळू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. हे स्वभावच झालं पाहिजे, नॅचरल झालं पाहिजे. कंपल्शन काहीच नाही. नाही तर तुम्हाला बरोबर चहाच्या टायमिंगला चहाची तलब येते, आली तर घ्या, नाही तर जरूरत नाही, नसेल तरी चालेल, असेल तरी चालेल. पाहिजेच म्हणजे कंपल्शन नाही. हा नॅचरल स्वभाव त्याग असला पाहिजे. नाही तर आपल्याला जे पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि यावरती बरेच गोष्टी अवलंबून असतात. अनेक सत्संगांनी मी सांगत असतात. याच्यावरून तर अनेकांचे अनुसरण राहिलेले आहे, अनेकांचे धर्म यापासून अडून राहिलेले आहे. त्याग करायची प्रवृत्तीच नाही आहे. बाबा मला अशी सवय, मला तशी सवय. ह्या चरित्रात गेल्यानंतर देव म्हणतात येता अनुसारा, सारंग पंडिताला म्हणतात येता अनुसारा. सारंग पंडित काहीतरी कारण सांगतात, दादूस काहीतरी कारण सांगतात, अनेक भक्त वेगवेगळी कारणं सांगत असतात. देव म्हणतात ते बी देव तुम्हाला आम्ही, चला सांग, पण ती तयारीच नाही. त्याच्यामुळं त्याग आपण कशाचा करू शकतो, तो बी नॅचरल स्वभावात नैसर्गिक कशाचा करू शकतो. आणि देवाने आपल्याला सांगितलेलं आहे पण कोणता त्याग करायचा, कोणता नाही करायचा. बरं आज त्याग करायचा आहे आपल्याला, वर्तमान काळात त्याग करायचा आहे. आपण म्हणू मग करू ना त्याग, बाबा अनुसरू तेव्हा कपडे घालू, तेव्हा मग त्याग करू. भविष्यातला त्याग तुमच्या हातात नाही आहे आणि भूतकाळातला हातातून निघून गेलेला आहे. आज काय करू शकता ह्या मिनिटाला, या क्षणाला, ती आपली निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे. आणि प्रत्येकाकडे काहीतरी अवगुण आहे, असा कोणीच माणूस नाही की त्याच्याकडे अवगुण नाही. त्यांनी स्वतः कबूल करून त्याचा त्याग जरी केला तरी खूप मोठा त्याग आहे. कारण हा छोटासा त्याग तुमच्या मोठ्या त्यागापर्यंत जाणार आहे. डायरेक्ट मोठ्या त्यागापर्यंत कोणी जातं का? आत्मज्ञाने मोक्ष स्थळपोथीमध्ये सर्वात जास्त मोठी टीका ही आहे. आणि मोक्ष आपण जे म्हणतो ते काय आहे, आपल्यातला एक अवगुण काढणं आणि गुणाकडं आपला एक पाऊल टाकणं, तोच मोक्ष म्हटले. मला समजलं का माझ्यामध्ये असा दोष आहे, असा अवगुण आहे, तो मी आज सोडायचा तयारी केली. पक्षकार म्हणतात तुम्हाला त्याच वेळेस मोक्ष भेटला. कारण एक सोडलं तर दुसरं सुटणार आहे, तिसरं सुटणार आहे. पहिलंच सोडत नाही तर मोक्षाचा विषय येतो कुठं. मला मुंबईला जायचं आहे पण इथंच बसलो मी, मुंबईला जायचं आहे, मुंबईला जायचं असं म्हणत जाऊ का? पण मुंबईला जाण्यासाठी मी एक पाऊल टाकलो, ते म्हणले पोचला ना तू. कारण पाऊल टाकलं म्हणजे दुसरं पडणारच आहे, तिसरं पडणारच आहे आणि मुंबईला तू पोचणारच आहे. पण पाऊलच नाही टाकलं तर पोचणार कसं? म्हणजे आपल्यातला एक दोष, आपल्यातला एक गुण, याचा त्याग करून जेव्हा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने एक पाऊल टाकतो तोच आपल्यासाठी मोक्ष असतो. कारण छोट्या छोट्या त्यागातून मोठ्या त्यागावरती आपण जाणार आहे. आणि लीळाचरित्रामध्ये असे अनेक सद्भक्त आहे की त्यांनी खूप मोठे त्याग केलेले आहे. देवाने सांगितलं त्यांनी ऐकलं. शांताबाईचं आहे. स्मृतिस्थळामध्ये आचार्यांना भेटले अनेक ब्राह्मण, चर्चा केली, घरी जाई गेले नाही, सांगितलं नाही, निरूपण नाही दिला, लगेच भिक्षा केली म्हटली. काही तर नुसते आचार्यांचं सुंदर असा टवटवीत चेहरा पाहून देवाला अनुसरले. म्हणले आचार्य तुम्ही एवढे
तेज तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही दिवसभरातून किती वेळा आंघोळ करता? ते म्हटले पाणी या शरीराला कधी लागले आठवतच नाही म्हटले. आणि मग हे तेज कशाचं आहे? म्हणले आतमध्ये एक वस्तू आहे, त्या वस्तूचं तेज आहे म्हटले, माझं तेज नाही आहे. अनुसरले. ती वस्तू शोधायची आहे ना, अनुसरल्याशिवाय ती सांगणार कशी आपल्याला, दाखवणार कशी? चर्चा केली, लगेच भिक्षा केली. स्मृतिस्थळामध्ये गेल्यानंतर अनेक असे सद्भक्त आहे का त्यागाच्या बाबतीत ते अत्यंत वरच्या लेवलला जातात. केशववास कितीतरी वेळा त्यांना विषयाचे प्रसंग आले, जड पदार्थ, चेतन पदार्थ, पण वेळोवेळी आपल्या कुशळतेने त्याच्यावरती त्यांनी मात केली, त्याग केला. म्हणून त्यांना माझा शुक योगींद्र म्हणून नावाजल्या गेलं. त्यागाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. त्याग छोटा काय आणि मोठा काय, त्याग त्याग असतो. त्यागाचे तर देवाने 4 प्रकार सांगितले, त्या दिवशी आपण बघितलं. मळत्याग, मळवत त्याग, सतेव त्याग, अनिष्ट त्याग, कुष्ठरोगीचा त्याग. त्याग त्याग आहे, पण कोणताही. मळत्याग, मळवत त्याग तर आपल्याकडून होत नाही, शक्य नाही. अनिष्ट त्याग तर घडावाच पाहिजे, कारण या अनुभवातून आपण समजलं पाहिजे, या ब्रह्मविद्याशास्त्रातून आपण जाणलं पाहिजे. आणि इतके दरवाजे पास करत करत आपण तिथपर्यंत आलेलो आहे, तर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे का हे सर्व अनिष्ट आहे. अनिष्ट म्हणून त्याग करा. एखादी वस्तू आपण टाकून देतो. का टाकून देतो? आपल्याला लक्षात येतं की ही काहीच उपयोगाची नाही, निरुपयोगी झाली वस्तू. तुम्ही कधी उडालेले बल्ब घरात सांभाळून ठेवले का? उडालेल्या ट्यूब आहे सांभाळून ठेवल्या, जळालेले प्रेस सांभाळून ठेवली, उपयोगी येईल कधीतरी. तुमच्या लक्षात आलेलं आहे की ही आता उपयोगी येणार नाही, निरुपयोगी आहे, ही फेकल्याशिवाय पर्याय नाही. कारण बल्ब रिपेअर होत नाही, ट्यूब रिपेअर होत नाही, प्रेस रिपेअर होऊ शकते, परंतु ती उपयोगात येईल कधी आणली तर. निरुपयोगी आपण वस्तू ठेवत नाही. मग काय आपल्या जीवनात ज्ञानाच्या माध्यमातून समजलेली निरुपयोगी वस्तू, हिचा त्याग करायचा आहे. उपयोगी वस्तूचा त्याग देवानी करायलाच नाही लावलेला, का जी आपल्याला उपयोगाचीच नाही तिचा त्याग करा. मग काय अशी वस्तू का ती आपल्याला बघावं लागेल, शोधावं लागेल. त्याच्यामुळं त्याग म्हणजे काय हे बी आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याग या शब्दाचा अर्थ आपण काय म्हणतो? संपुष्टात आणणे, नष्ट करणे. परंतु नष्ट कोणतीच गोष्ट होत नाही, सोडून देणे असं आपण त्याग म्हणतो. असं कधीच होत नाही, कारण देवाने सांगितलं आचाराच्या पहिल्या सूत्रामध्ये काय? स्वदेश सबंधू त्याज्य, स्वग्राम सबंधू त्याज्य, संबंधीचा संबंध तो विशेषतः त्याज्य. आचाराच्या पहिल्या सूत्रात आपल्याला 3 त्याग करायला लावले, अत्यंत महत्त्वाचे. स्वदेश, स्वग्राम आणि संबंधीय. परंतु त्याग करायला लावले का? सूक्ष्म अर्थाने जर आपण बघितलं, त्याचा अभ्यास केला, त्यावेळची चिंतन केलं, तर त्याग करायला लावला, त्याचा संबंधाचा त्याग करायला लावला आहे. त्याग होऊ शकत नाही. त्याची जी अटॅचमेंट आहे, आतली जी भाग आहे त्याचा त्याग करायला लावलेला आहे. आणि तो त्याग परमेश्वराला अपेक्षित आहे. आजच्या विज्ञान युगामध्ये तुम्ही स्वदेशाचा, स्वग्रामाचा, संबंधीचा त्याग करू शकत नाही, कारण ते कर्माने जोडल्या गेलेले. कुठं ना कुठं कधीतरी ते तुम्हाला भेटणारच आहे. मग त्याग होईल कसा? देवाने सांगितलं स्वग्राम सबंधू, संबंधाचा त्याग करा. त्याचं जे अटॅचमेंट आहे, जे कनेक्शन आहे, ते कनेक्शन तोडायचं आहे. एकदा का मोबाईलचं कनेक्शन तोडलं का मोबाईल लागत नाही, रेंज गेली का मोबाईल लागत नाही. ते कनेक्शन आतलं, आणि आतलं कनेक्शन जोडायचं कुठं? इकडूनचं बंद करायचं, तोडायचं आणि देवाकडं लावायचं, धर्माकडं लावायचं. एकदा का ते इकडं लागलं का इकडं काही संबंधच राहत नाही. आहे म्हणजे आहे, प्रोसेस बाय अंगाने, त्याचा विषयच येत नाही. तो त्याग परमेश्वराला अपेक्षित आहे. म्हणून त्याग, त्याच्याशिवाय आचरण नाही, आचरणाशिवाय त्याग नाही. तर त्यावरती आपल्याला संयम ठेवायचा आहे, कंट्रोल करायचा आहे त्यागावरती. त्याग लगेच होत नाही, लगेच होणारही नाही. त्याग म्हणजे आपल्याला नष्ट करता पण येणार नाही, कारण आपल्या जीवनाशी ते निगडीत असलेल्या गोष्टी आहेत.
त्याग करायचा कसा, केव्हा, कुठं, कशा पद्धतीनं, कशा प्रकारे, हा त्याग महत्त्वाचा आहे. म्हणून देवाने आपल्याला त्यागाच्या बाबतीत सारं तत्त्वज्ञान सांगितलं, लीळाचरित्र सांगितलं, सूत्रपाठ सांगितले, एक एक सूत्र आपल्याला सांगितलं, अनेक दृष्टांतातून ते आपल्याला समजून सांगितलं. आणि एवढं सांगितल्यानंतर आपल्याला देवाने आस्तिपरी सांगितली. 7 सूत्र आस्तिपरीची, आणि त्या आस्तिपरीच्या सूत्रांमध्ये सारा धर्म सामावला आहे. मग देवाने एवढा धर्म सांगायपेक्षा आस्तिपरी सांगितली असती तरी चाललं असतं. परंतु जेव्हा धर्म समजून घेऊ आपण पूर्ण, तेव्हा आस्तिपरी लक्षात येईल. आणि ही आस्तिपरी जी आहे ही परमेश्वराला अपेक्षित आहे त्यागाच्या अनुषंगाने. ती आस्तिपरीचा विचार जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्याला त्याग कोणत्या प्रकारे, कशा पद्धतीनं करायला लावलेला आहे. तुम्ही म्हणाल बाबा आम्ही तर संसारात आहे, आता प्रपंच करतो आहे, आणि आस्तिपरी तर साधूंचा संबंध आहे. आस्तिपरी ज्याला ज्याला परमेश्वर हवा आहे, मुक्तीची चाड ज्याला हवा आहे, त्याच्या सर्वांसाठी आस्तिपरी आहे. फक्त ते आपण समजून नाही घातल्यामुळे आपण वर्गीकरण केलं, हे तुमच्यासाठी, आमच्यासाठी आहे. विद्यार्थी पहिलीतला असतो, 10वीतला असतो, आपण त्याला विद्यार्थी म्हणतो, याला विद्यार्थी म्हणतो की नाही. कॉलेजच्या मुलांना विद्यार्थी म्हणतो की नाही. जो ज्या लेवलचा विद्यार्थी तो त्या लेवलचा अभ्यास, त्याच्यासाठी त्या लेवलचं त्याला सिलेबस, अभ्यासक्रम, सिरियसता, गांभीर्य, पेपर जे बी आहे ते त्याच लेवलचं. तसं तुमच्या लेवलची आस्तिपरी तुम्हाला आहे, आमच्या लेवलची आस्तिपरी आम्हाला आहे. आस्तिपरी मात्र तुम्हाला आहे आणि आम्हाला आहे, लक्षात घ्या. या भ्रमातून पहिले बाहेर पडा. नामधारक वासनिकांनी एक भ्रम निर्माण केला आहे आपल्या मनामध्ये. त्याला काही अंशी आम्हीही गुन्हेगार आहोत, कारण आम्ही तुमच्यावरती कंटिन्यू सांगत राहतो नामधारकाची आस्तिपरी, वासनिकाची आस्तिपरी, वासनिकांचा आचार. आचार आहे. ह्या आचारातून आपण कोणता आचार करतो तो आपला, जो नाही करू शकत तो आपला नाही. एवढं सोपं आणि सरळ वर्गीकरण आहे. काही वेगळं असं काही वर्गीकरण करण्याचं काहीच कारण नाही. मग आस्तिपरी काय आहे? विकार विकल्प शून्य. शून्य करायला लावलं आहे, विकार विकल्प नष्ट असं करायला लावलं का देवाने? सोडायला लावलं आहे का विकार सोडा? देवाचा विकार वेगळा जीव झालाच नाही. जर होणारच नाही तर नष्ट. मग तो विकारावरती कंट्रोल कसं करायचं? आणि विकार तुम्ही काय समजतात? शेवटचा. तर शेवटच्याला शेवटही खूप लांब आहे, तो आपल्यापासून खूप लांब आहे. त्याच्यावर कंट्रोल कधी येईल, त्याचा त्याग कधी कराल, तेव्हा छोट्या छोट्या विकारापासून बाहेर पडाल. ते विकार म्हणजे काय? विकार म्हणजे अनसारखे होणे. आंतरिक भावनेने, आंतरिक मनाने, आंतरिक बुद्धीने बदलणे, हा आहे विकार. महादाईसाला देव सांगतात, बाई विकार काय एकमुख. तर देवाने सांगितलं तुम्ही दादोसांची सेवा केली, ती विषयाचीच सेवा केली म्हटली. महादाईसाला दुःख झालं आणि मग महादाईसा देवाला विचारतात, देवा तसं काही नाही, तुम्ही जाणता. म्हणले बाई तो विकार म्हणजे विकार आहे का? त्याचे हजारो मुख, देऊ आवडे, खाऊ आवडे, घेऊ आवडे, हा बी विकारच आहे म्हटले. बसू आवडे, बोलू आवडे, हा बी विकारच आहे म्हटले. आणि हे जेव्हा समजलं तेव्हा अधिक दुःख होऊन ते म्हटले, नागवले नागवले, आता मी मेले म्हटले, काय उपयोगाचं? म्हटले कशाला मराल बाई, आजही त्यावरती तुम्ही त्याग करून आम्हाला प्राप्त करू शकतात. देवाने प्रत्येकाचा विचार करून तत्त्वज्ञान अत्यंत सोपं आणि सरळ सुंदर आपल्याला सांगितलेले. विकार विकार, घेऊ आवडे, खाऊ आवडे, देऊ आवडे, कोणीतरी आमची स्तुती करावी, विकार आहे. कोणीतरी आम्हाला चांगलं म्हणावं, विकार आहे. बरं तुम्ही चांगले म्हणले तर चांगलं म्हणणारच, अपेक्षा करायची गरज काय? कोणीतरी आम्हाला असं असं द्यावं, कोणीतरी आम्हाला तसं म्हणावं, विकार आहे. तुम्ही कोणालाच काही म्हणायचं नाही, दुसऱ्याकडून मात्र अपेक्षा करायच्या. आम्ही कोणाला आवजावं घालणार नाही, आम्ही कोणाला मोठे म्हणणार नाही, आम्ही कोणाची स्तुती करणार नाही, पण लोकांनी आमची करावी, विकार. जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा आपोआप भेटत राहतं. ते जे पेराल तेच उगवत राहतं. जेव्हा तुम्ही कोणाला तरी आदर द्याल तेव्हा तो आदर तुमच्यापर्यंत परत रिटर्न येणार आहे.
ह्या विकारावरती कंट्रोल करायचा आहे. तो नॅचरल स्वभाव झाला पाहिजे. कोणत्या प्रकारची अभिलाषा नाही, कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही. कारण विकार हे कशाचं धर्म आहे? इंद्रियांचा. इंद्रियांच्या माध्यमातून इंद्रियांना ते आवडतं. खायला आवडतं, पाहायला आवडतं, ऐकायला आवडतं, बोलायला आवडतं. मग काय बोलायला आवडतं? अन्यवार्ता. त्याग करा अन्यवार्तेत. कोणाचं तरी बदनामीकारक गोष्टी कानाला ऐकायला चांगल्या वाटतात, त्याग करा. कोणाविषयी बोलायला चांगलं आवडतं, कारण नसताना त्याग करा. वाईट पाहायला आवडतं, मोबाईल हातात समोर आहे, कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात, कोणते व्हिडिओ नाही पाहायला आवडतात, त्याग करा. त्याग तुमच्याजवळ तुमच्याशी निगडीत, तुमच्या इंद्रियाशी निगडीत आहे. इथं काय आम्ही आणि तुम्ही काय वेगळे? जीव तर इथून तिथून एक. आम्ही थोडं एक पाऊल सरकलो, त्यामुळं आम्हाला त्याच्यावरती जास्त विचार, चिंतन, जबाबदारीनं वागणं कर्मप्राप्त आहे. आमच्यापेक्षा तुमच्यासाठी जास्त चॅलेंज आहे की तुम्ही समाजात फिरताय, समाजात उठताय, बसताय, फिरताय. हजारो विषय तुमच्यासमोर दररोजच्या क्षणाक्षणाला पावलं पावले येत आहे. क्षणोक्षणी त्याग आला विखोपाई हाणावा. विकार काय आहे? अत्यंत सूक्ष्म विषय आहे आणि या विकारामुळे तर आपण आजपर्यंत उद्धरू शकलो नाही. त्यामुळे ह्या विकाराचा सूक्ष्मपणे विचार करून आपण आजच या मिनिटाला त्याग करायला सुरुवात केली पाहिजे. आपली आवड निवड, खायला आवड पाहिजे आपल्याला, राहते. कोणाबरोबर प्रवास करायचा याची सुद्धा आवड आहे. तो म्हणतो मला यायचं आहे, विचार करतो याला नाही न्यायचं, कारण हा आपल्याला आवडत नाही, आपलं हा ऐकत नाही, आपल्याला चांगलं म्हणत नाही. आपल्याला प्रवासाला कोणाला घेऊन जायचं याची सुद्धा आपली चॉईस असते, तो विकारच आहे. आपण असं राहावं का कोणाबरोबर मॅच व्हावं? विकारावरती खूप चर्चा करण्यासारखी आहे. ते अतिव्यापक विषय आहे. परंतु थोडक्यात याची जाणीव आपण करून घ्यायची का यातून तर आपण आजच बाहेर पडू शकतो. मग कपडे लत्ते देणे घेणे साऱ्या गोष्टी त्याच्यात येतात. मनुष्य मात्र होणे असं देवाने सांगितलं. साधं सरळ सोपं राहा, मस्त राहा, मनुष्य मात्र. कोणत्या प्रकारचा डामडौल नाही. आता हे जी मंडळी आमच्याबरोबर येते ना, तुम्ही दररोज पाहतात ना, कोणाच्या हातात 2 अंगठ्या, कोणाच्या हातात सोनं, कडं, हे सारं होतं. हे जेव्हा ऐकलं ना, म्हणले तू असं असं काय करतो, तुला अंगठ्या दाखवायच्या आहे का मला? मग ते इकडं तिकडं घालून फिरत आहे, पण इकडे येताना हे तू पुरस्कार काढून येते, कारण तो विकार आहे. देवाने सांगितलं मनुष्य मात्र साधं सरळ राहावं, सोपं राहावं, मस्तपैकी. आणि आपल्याला ती हौस आहे आपल्याजवळ काय ते दाखवण्याची. आणि तुमच्याकडे हा प्रकार जास्त असतो. भाऊबंदाचे लग्न कार्यक्रम असले का घरात जेवढे सोनं आहे तेवढं अंगावर घालायचं, भारीतली भारी साडी घालायची, कमी पडलं तर दुसरीकडून शेजारचीकडून मागून घ्यायची, परंतु अंगावर घालून जायचंच ते मिरवायला. आणि जर एवढं करूनही जर कोणीच पाहिलं नाही तर परत दुःख होऊन यायचं. हायला एवढं करून काय उपयोग झाला, कोणीच विचारलं नाही साडी केवढ्याची, कुठून घेतली, आणि हे कधी घडावलं आहे आणि कधी माडावलं आहे. दुःखच दुःख. कोणीतरी विचारलं पाहिजे का रे खूप मस्त आहे, कुठून आणली, केवढ्याची आणली. मग आपली 5,000ची असली का आपण 25,000चं सांगतो. कारण त्यागाची प्रवृत्ती नाही ना, कपट आपल्या स्वभावात, आपल्या विचारात, आपल्या बुद्धीत ठासून भरलेलं आहे. आपण त्यातून बाहेर पडायला तयार नाही. म्हणून विकार हा अतिव्यापक आहे. जेवढा विचार केला तेवढ्या बाजूने. एक मला भेटला, म्हणजे तो चोरी करतोय, तो भामटेपणा करतोय, तो अनैतिक कामं करतोय. मग त्याचं आपण घेतलं तर काय फरक पडतो? त्याच्याबरोबर आपण चिटिंग केली तर, कारण तो चिटरच आहे ना.
त्याच्यातून तुझ्यात फरक काय राहिला मग? त्याची काय चोरी आणि तुझी काय चोरी? एक असं आहे, आपण समाजामध्ये पाहत असतो बघा, आजपर्यंत होऊन गेले काही गुंड, ते मोठ्या मोठ्या लोकांना लुटायचे आणि गोरगरिबांना वाटायचे. मग ते संत झाले का? ते बी कायद्याच्या अनुषंगाने गुन्हेगारच आहे ना. हे तुला कोणी सांगितलं? तू कष्ट कर, मग समाजसेवा कर. लोकांचे पैसे चोरीतो आणि गोरगरिबाला वाटितो म्हणजे तू काय चोरी करणारा नाही असं थोडी. त्याच्यामुळे या चौकटीत सारे बसतात. ही विषय व्यवस्था आपण करून चालत नाही. आणि शेवटचा विकाराचा तर विषयच येत नाही. सगळीकडे सेम टू सेमच असतं, तरी अभिलाषा असतीच आपली. आपण कधी असा विचार करतो का, नाशिकचा चहा, नागपूरचा चहा वेगळा आहे, लय भारी तो चहा. चहा आहे ना, प्रक्रिया सारखीच आहे. पाणी टाकायचं, उकळायचं, त्याच्यात चहापत्ती टाकायची, साखर टाकायची, दूध टाकायचं, गाळायचं, चहा प्यायचं. वेगळं काही समजतो का आपण? वेगळं काहीच नसतं. तरी वेगळं समजणं हा एक विकार आहे. त्याच प्रक्रियेतून आलं आणि ती प्रक्रिया परत आपल्यासमोर आली का परत त्या प्रक्रियेची अभिलाषा निर्माण होणं म्हणजे विकार. दुसरं काय त्याच्यात? इकडचा भात वेगळा, तिकडचा भात, इची भाजी, तिकडे भाजी वेगळी, असं काही नसतं. सारखं सेम टू सेम असतं. आणि सारं सेम टू सेम असतं तर अभिलाषा आणि उपभोगाची अपेक्षा काय त्याच्यात? आणि विकार काय हा जर आपण समजून घेतला तर त्याच्यावेळेसचं जे अट्रॅक्शन आहे, जे मोह आहे, लालच आहे, जी अभिलाषा आहे, ते आपोआप निघून जाईल, पुसून जाईल. अरे हे काय आहे? हे तर घाण आहे सारं. ते किती केलं तर कुठंपर्यंत उपयोगात येणार आहे आणि काय? काहीच नाही आहे. म्हणून विकार नष्ट नाही करू शकत. विकार निर्माण होणार नाही, विकार येणार नाही, विकार आपल्या आजूबाजूला फिरकणार नाही. आणि आला तर त्यावरती आपण त्याला शरण जाणार नाही. ही परिस्थिती आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या कृतीमध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. देव म्हणतात धर्म नष्ट आहे पण विषय नष्ट नाही. धर्माला नष्ट करणारे आहे, धर्म भ्रष्ट करणारे आहे, पण विषयाला भ्रष्ट आणि विषयाला नष्ट करणारे नाही आहे म्हटले. विषयवीर आहे परंतु धर्मवीर नाही आहे. का? तर हा विकार आपण समजून नाही घेतला. आणि विकार किती स्ट्रॉंग आहे म्हटले. भृगु ऋषीचं उदाहरण देवाने सांगितलं. भेद माहीत नव्हता परंतु त्याच्यामुळं आपण सावध राहणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. बाकी दुसरा उपाय नाही. आपण म्हणून सारं शास्त्र झालं, सारं समजलं आणि आता मला सारं कळालं आणि आता मी आऊट होणार नाही. तू अगोदर तर आऊट होईल, तू काय आऊट होणार नाही. सुरक्षित अंतर, सावधानता हा त्याच्यावरचा पर्याय आहे. आणि एकच लक्षात ठेवा, सारं सगळीकडं सेम टू सेम असतं. त्याच्यामुळं ते डोक्यातून काढून टाकणं, बाकी काय फरक नाही पडत, काहीच नाही. देवाने सांगितलं चित्रीची स्त्री न पाहावी. पुरुषांसाठी ती पुरुष नाही पाहावा, चित्राचा पुरुष नाही पाहावा. पुरुषांसाठी चित्रीची स्त्री नाही पाहावी, कारण ते स्ट्रॉंग आहे तेवढं. परंतु ही जर मानसिकता तयार केली तर सेम टू सेम आहे. जसं आपलं तसंच हिरो हिरोईन जे बाकी जे स्टार आहे, काय फरक काय आहे? काहीच नाही. त्याच्यामुळे तिथपर्यंत जायच्या अगोदर या छोट्या छोट्या त्याचा त्याग जर केला तर त्याच्याविषयी आपल्याला काहीच वाटणार नाही. ते नष्ट तर नाही करू शकत, पण आपल्याला कंट्रोल करायचं, शून्य करायचं आहे. त्याच्याविषयी अट्रॅक्शन वाटणार नाही, याची अशी बुद्धी आपल्याला निर्माण करायची. विकल्प म्हणजे विकल्प हा कोणाचा धर्म आहे? मन आपलं इतकं चंचल आहे, ते धावत राहतं, पळत राहतं. देवताजनित विकल्पातून बाह्य अंगाने आपण बाहेर पडू, पण मनातून अंधश्रद्धेयुक्त आपण धर्म सांभाळू, म्हणजे विकल्प आहेच आपल्या मनात. असं झालं तर तसं झालं तर याचे उपाय, त्याचे उपाय. त्याच्यामुळं कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा, अप्रत्यक्षरित्या आणि छी थू छोटं मोठं यातून तर बाहेर पडणंच शक्य नाही. पण देवाने आपल्याला बोध देतात निर्विकल्प केलं आहे, पण तरी आपण त्यातून बाहेर पडत नसेल तर तो बोध देण्याचा उपयोग काय? बरं तसं वास्तविक जर बघितलं सत्य तर काही फरक आहे का माणसामाणसामध्ये, विचारामध्ये? मी भरपूर प्रवास केला.
वेगळ्या राज्यात जाऊन प्रवास केला, आउट ऑफ कंट्रीला जाऊन आलो. मी एक बघितलं, परमेश्वराने सांगितलेला हा जीव पदार्थ आहे ना, तो काही नुसता मानवांना नाही लागत, नुसत्या महाराष्ट्रात नाही लागत, नुसत्या भारतात नाही लागत, साऱ्या जगात लागतो. जीव इथून तिथून सारखाच जातीत्वाने. मग जीव स्वार्थी आहे, जीव स्वाभिमानी आहे, दोषदर्शिक आहे, जीवंचक आहे, मतित्रय आहे, हे सारं सगळीकडं लागतं. मग बदल काय नेमका? बदल काहीच नाही आहे. कपड्यात बदल, थोड्या रूढी परंपरेमध्ये बदल, भाषेत बदल, याच्या व्यतिरिक्त बदल कुठं दिसणार नाही तुम्हाला. परंतु आपल्या जवळच्या बायांची, माणसांची जी विचारधारा आहे, विचार करायची जी पद्धत आहे, ती सगळी का तुम्हाला दिसेल. प्रत्येक जातीत, प्रत्येक समाजात, प्रत्येक राज्यात सेम टू सेम. MP मध्ये गेले तर वेगळे, UPमध्ये गेले तर वेगळे, बिहारमध्ये गेले तर वेगळे, असं काही नसतं. फक्त काय बदल आहे? बाह्य अंगाने बदल आहे. कपडे बदललेले दिसतील. परंपरेच्या राजस्थानात गेले तर थोडे वेगळे कपडे, महाराष्ट्रात गेले तर वेगळे कपडे, रूढी परंपरा दिसतील आणि भाषा बदललेली दिसेल. बाकी आंतरिक विचार करण्याची जी पद्धत आहे, हसणे, खेळणे, उठणे, रडणे, दुःख करणे, भावना आहे, या साऱ्या सेम आहे. जर सारं सेम आहे तर मग आपण विकल्प का समजायचा? हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, पवित्र शुभ, अविशुभ, हा चांगला, हा वाईट का समजायचं? त्यातून आपण बाहेर पडायचं आहे आपल्याला. त्यात बाहेर पडू शकत नाही, कारण ती अवस्था आहे, समाज व्यवस्था आहे ती. पण त्यावरती कंट्रोल तर करू शकतो. हा कोणी असो, काय करायचं आपल्याला, असा विचार तर करू शकतो. सगळी सारखंच असतं असा विचार करून कोणाला परक न समजणं, असा विचार तर करू शकतो. देवाने सृष्टी निर्माण केली, या सृष्टीमध्ये देवाने सारे जीव आणले, याचा अर्थ आहे सारे जीव आपले कुठंतरी कनेक्शन आहे, असा विचार करून दुसऱ्याला आपण कमी तर लेखायची काही आवश्यकता नाही, निर्माण होत नाही आपल्या विचारामध्ये. म्हणजे हा विकल्पातून आपल्याला कंट्रोल करायचं आहे. कंट्रोल. आपण आडनाव विचारतो, कुठलेही विचारतो, काय विचारतो, नाहीच समजलं तर डायरेक्ट जातं विचारतो, धर्म विचारतो, संप्रदाय विचारतो. चर्चा करत असताना त्याच्या वेगळ्या विचारधारा आपल्याला लगेच लक्षात येतील. त्याच्या ज्या आस्था आहे, श्रद्धा आहे, आपल्याला लगेच लक्षात येतील. परंतु त्याची करण्याची पद्धत, आपली करण्याची पद्धत सारखीच आहे ना. एखाद्या देवतेचा जो भक्त आहे, तोही त्या देवतेकडे भक्ती का करतोय? दृष्टपर. मला हे भेटावं, मला ते भेटावं. आणि तू इकडं जी भक्ती करतोय, तू कशासाठी भक्ती करतोय? तूही दृष्टपर. मला हे भेटावं, मला ते भेटावं. फरक काय? दैवत वेगळे, तेही तुम्ही वेगळे केले. परंतु परमेश्वराच्या बोधाने वेगळे झाले पाहिजे, आणि ते आपण वेगळे करतोय का? बरं, वेगळे दैवत झाले, परमेश्वर आणि देवता भक्ती, भूतभक्ती, जीवभक्ती सारे वेगळे केले बोधाच्या माध्यमातून. परंतु परमेश्वराला अपेक्षित असलेली जी भक्ती आहे, अहेतुक, अदृष्टपर, ती करायला लागलो तर ते बोधाचं लक्ष. म्हणून विकल्पाला आपल्याला कंट्रोल करायचा आहे. आपल्याला मनात हजारो विचार येतच राहतात. तुम्ही कधी असा विचार केला 62,500 दोष, 62,500 दोष या जीवाचे असतात, ते कुठं लिहिलेले आहे का, कुठं पाहिले आहे का, कुठं आहे का? नाही आहे. पण विज्ञान सांगतं, तेच शास्त्रांनी पकडलेलं आहे, की एका मिनिटात आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये 62,500 विचार येतात आणि जातात, इनकमिंग आउटगोईंग. आत्तासुद्धा या मिनिटाला तुम्ही ऐकताय ना, तरी विचार येतात जातात, आपल्याला लक्षात येत नाही. काही विचार आपण पकडू शकतो फक्त, तेही आपल्या फायद्याचं, आपल्या स्वार्थाचं, आपल्या आजूबाजूचं जे गरजेचं आहे लगेच ते आपण पकडतो. बाकी येत राहतात, जात राहतात. मी बोलतोय तरी कुठंतरी काहीतरी चालू राहतं. ते मी बोलतोय, श्वास बंद आहे का माझा? तुम्ही ऐकताय, श्वास बंद आहे का तुमचा? पण त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे का? ते नॅचरल चालतं ना, नॅचरल चालू आहे. तसं हे सुद्धा नॅचरल चालू असतं. हे एका मिनटात 62,500 विचार येतात जातात, आउटगोईंग, इनकमिंग. आणि तेच आपले दोष आहेत. त्याच्यावर कंट्रोल करायचं, निर्विचार आपल्याला व्हायचं. एवढं सोपं आहे का? आणि हे ध्यानाच्या माध्यमातून हे लोक हीच प्रॅक्टिस करताय का काही आपल्या डोक्यामध्ये विचार येऊ न देणं, असलेले विचार बाहेर पाठवणं आणि स्थिर होणं, स्तब्ध होणं. हाही त्याग आहे, याची सवय लावा लागेल. विकार, विकल्प, शून्य, शून्यता निर्माण करायची.
त्यावरती एक बॅलन्स आपल्याला सांभाळायचा आहे. त्यागाची सुरुवात इथून होते. याचा त्याग, त्याचा त्याग, हे नको, ते नको, ते नको. नको म्हणजे नष्ट तर नाही. तुम्ही जर म्हटले मला चहा नाही सोडायचा, चहा संकल्प, मग चहा नष्ट तर नाही ना करू शकत तुम्ही. कधीतरी होणार आहे. एकदा आम्ही जाधववाडीच्या मार्गात गेलो, देवपूजा चालू होती. मग आमच्याबरोबर असलेली मंडळी देवपूजेला बसले आणि देवपूजेला बसल्यानंतर अचानक चहाचं पाळं आलं. इकडं देवपूजा यायची वेळ, तिकडं चहाचं पाळं. तिथं बी चहाचं पाळं आलं का मग ते घंटी वाजा किंवा सांगतात चहा चहा चहा, ज्याला पाहिजे त्यांनी. ते सांगितल्यानंतर 0 मिनिटात त्याच्या बुद्धीनं एवढा निर्णय घेतला, देवपूजेकडे दुर्लक्ष करतो, उठला आणि डायरेक्ट चहा प्यायला गेला. चहा घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं का आपण केलं काय नेमकं. आणि या चहामुळं मी देवपूजेला सोडलं, याचा अर्थ देवाला सोडू शकतो. त्याने चहाचा त्याग केला. आणि आत्तापर्यंत सांगतो मी त्यावेळेस असं झालं म्हणून चहा सोडला, म्हणून चहा सोडला, म्हणून चहा सोडला. त्यावेळेस जर तुम्ही कंट्रोल केले असते चहा कुठं जात नाही. देवपूजा करूनही आपण घेऊ शकतो. किंवा आज आपल्याला नाही भेटला तर काही फरक पडत नाही. हा त्याग परमेश्वराला अपेक्षित. देवाने सांगितलं भिक्षेच्या जाणणाऱ्या साधकांना सर्वात उत्तम साधक कोण. निर्धूम नगर झाल्या तो विरक्त म्हणले. म्हणजे काय, एक तर सारे भिक्षा मागून आले का मग त्यांनी जायचं, किंवा सारे गावातल्या लोकांनी स्वयंपाक करून आपलं जेवण केलं. आणि पूर्वी चुलीवरती स्वयंपाक झाल्यानंतर बाया काय करायच्या, चुलीवरती पाणी टाकायच्या. पाणी टाकलं का धूर यायचा, तो धूर झाला, तो धूर चालू, याचा अर्थ स्वयंपाक चालू. निर्धूम म्हणजे धूर निघणं बंद झालं, याचा अर्थ जेवणही संपले, चुलही बंद झाली, सारं सामसूम झालं आणि त्यावेळेस जायचं आहे. हा त्याग आहे. आपण सारं जागो ते संपतं का काय, गर्दी होती का काय, गरम गरम भेटलं पाहिजे. जे पोटी ते ओठी, गरम गरम भेटलं पाहिजे. आपल्याला कंट्रोल करायचं आहे आपल्याला. कारण तो पदार्थ आहे हा जड विषय आहे, जड पदार्थ आहे, तो विषय आहे, तो भेटेल. मी काहीतरी कुठेतरी असं सत्संगाला गेलो, माझ्याबरोबर 2-4 जण राहतात. आणि मग सत्संग झाला की 2-3 मुलं मुली किंवा बाया माणसं काही प्रश्न विचारले येतात आणि तिकडे जेवणं चालू होऊन जातात. आता ते जे आयोजक राहतात ते म्हणतात बाबा जेवून घ्या. मी म्हणतो नाही, आता तुम्ही काय करा, पंगत बसू द्या जेवायला, चालू करून टाका. तोपर्यंत आता यांचं काय मेंटेनन्स आहे, सर्व्हिसिंग करतो. पण हे माझूचे आजूबाजूचे राहताना ते मग चलबिचल होऊन जातात. आता पंगत उठून जाईल, बाबाचं कधी संपवल, त्याच्यानंतर आपण जेवायचं. आणि आता माझ्याबरोबर जी मंडळी आहे ना, ती एकदम बॉन्डिंग झाली आमची. आता अशी कोणतीच गोष्ट नाही का ते विचारत नाही. अगदी सस्पेन्सनी, अगदी रहस्यातलं रहस्यसुद्धा विचारतात. काही प्रॉब्लेम नाही. कोणता आहे मग, विकाराचा असो काही असो, सर्व विचारतात. एकाने मला विचारलं म्हणे का हो बाबा, समोर पदार्थ दिसत आहे, त्याचा वास येऊ राहिला मसाल्याचा, आणि तुम्ही यांना सांगताय, कंट्रोल कसं होतं म्हटले. म्हटले आमचं तर बिघडून जातं सारं सारं आतमध्ये. म्हणले याचा एकच विचार आहे, आपल्याला जेवायचं आहे, जेवणार आहे आणि जेवायला भेटणार पण आहे. 10 मिनटं थोडंसं लेट, अर्धा तास थोडंसं लेट, एवढं तर कंट्रोल आपण करायलाच पाहिजे. त्यागाच्या गोष्टी करून परमेश्वराला प्राप्तीला निघालो आहे आणि एवढाही कंट्रोल आपल्या याच्याने होत नसेल तर मग आपण देव कुठं भेटणार, देव कसा मिळवणार. पण ते विचारतात की ते आमचं तर राहतच नाही बाबा, ते आम्ही तेच पाहत राहतो, आता हे कधी संपल. मग ते लक्षात आल्यानंतर अप्रत्यक्षरित्या मी त्यांनाही परवानगी देतो, तुम्ही जेवून घ्या, चला मी नंतर जेवतो, काय हरकत, काही प्रॉब्लेम. त्याग तुमच्याशी आपल्याशी निगडीत आहे, आपल्या विचाराशी, आपल्या बुद्धीशी, आपल्या वृत्तीशी, आपल्या प्रवृत्तीशी निगडीत आहे. तशा पद्धतीनं तुम्हाला त्याच्यावरती मोल्ड करावं लागेल. कपडे घालतलो आहे, अनुसरलो आहे, पण त्याग करायचा नाही, त्याग होत नाही. ते अनुसरण, त्या कपडे घालण्याला काय अर्थ राहील का. आता विकार विकल्प शून्य तर केलं आहे, देवा आता स्वभाव मात्र, विकार विकल्प शून्य स्वभाव मात्र. आता स्वभाव म्हणजे कोणते, अष्टस्वभाव.
क्षुधा पिपासा मल मूत्र शीत उष्ण भय निद्रा. मात्रा करायची. आता देवाने सांगितलं मात्रा करायची, सत्संग चालू आहे आणि लघवी लागली मग काय करायचं, कंट्रोल करायचं, दाबून धरायचं. त्यांनी तर आजार होईल किंवा स्वभाव बाकीच्या ज्या गोष्टी आहे आजार होईल. किंवा तुम्हाला जेवण नाही आहे, भूक लागली आणि मी तुम्हाला शास्त्राचे डोस देऊ राहिलो, होईल का कंट्रोल? ते आपण नाही कंट्रोल करू शकत, स्वभाव मात्र. ज्यावेळेस तुम्ही विकार विकल्पाला शून्यता निर्माण कराल, त्याच्यावर कंट्रोल कराल, तेव्हा तुमच्या स्वभावावरती तिकडून कंट्रोलिंग येईल. याच्यावर एक अवलंबून आहे. ज्यावेळेस सत्संग चालू आहे, ज्यावेळेस सत्संग ऐकताय, ज्यावेळेस शास्त्र चर्चा करताय, ज्यावेळेस शास्त्र अभ्यासताय, या स्वभावाचा तुम्हाला त्रास होणार नाही, जाणवणार नाही. ज्या मिनिटाला ते बंद होईल पुस्तक, सत्संग, लगेच जाणवेल का रे आपल्याला जायला पाहिजे, लगेच उठालं लगेच झालं. हे तुम्ही नाही करू शकत. आणि कधी कधी असे अनुभव येतात पण आपण गप्पा मारता 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 किती वेळ होतो लक्षातच येत नाही आणि अचानक एखादा म्हणतो किती वाजले, 10 वाजले. अरे बापरे 10 वाजले. अरे बसलो किती वाजता आपण, 7ला, 7 ते 10 किती वेळा गप्पा मारल्या. त्यावेळेस आपण आपल्याला विसरलेलो असतो, आपल्याला टायमिंग लक्षात येत नाही. आणि त्यावेळेस मग आपल्याला लक्षात होतं का अरे इकडं जायचं, तिकडं जायचं, तिकडं जायचं, लय वेळ झाला. मात्रा कोणी दिली? तुम्ही दिली का? त्या स्वभावाने मात्रा दिलेली आहे. तुम्हाला ती आवड आहे ना. कशाची आवड आहे? गप्पा मारायची. त्या चर्चेच्या गप्पाच्या ओघात आवडीपूर्वक इतका वेळ गेला तुमच्या लक्षातच आलं नाही. तुम्ही हे कंट्रोल केल्यानंतर तुम्हाला आवड निर्माण होणार आहे. कोणाची? देवाची, धर्माची, सत्संगाची, शास्त्राची. आणि ती आवड तुम्हाला त्या स्वभावावरती कंट्रोल निर्माण करून देणार आहे. तुम्ही नाही करू शकत, परंतु ती प्रक्रिया याच्यानंतर आहे. जबरदस्ती करू शकत नाही. हे प्रॅक्टिकल आहे. सत्संग चालू एवढा मोठा, पण गेले ना पाटील साहेब, जाऊन आले ना, नाही होऊ शकत कंट्रोल. हा तो विषय काही असो, इथं आपण विसरलो का मग ते ॲटोमॅटिक होतं, म्हणजे नॅचरल होतं. तिकडून प्रोग्राम येत होतो, याकावर एक अवलंबून येतो. ते व्यावसायिक लोक असतात बघा, कॉम्प्युटरचा वापर करतात आणि त्या कॉम्प्युटरचा वापर करण्यामध्ये त्याच्यामध्ये आहे ना काही ॲप असतात, अकाउंटचे ॲप असतात. त्या अकाउंटच्या ॲपमध्ये सिस्टम असते. सारे गोडाऊनमध्ये किती मटेरियल आहे आणि एखाद्या गिराईक आलं, त्याला विकलं, हा फक्त बिल बनवतो, ते देतो, पैसे घेतो. तर त्या गोडाऊनमधलं जे मटेरियल आहे, बिल होताच ते मायनस होतं. त्या गोडाऊनला तेवढंच मटेरियल दिसतं. 10 असेल, 2 पीस यांनी विकले, 8 दिसेल. आता त्याला वेगळं तिकडे जाऊन ती लेस करता यायची गरज नाही, ते ॲटोमॅटिक होतं. तसं ॲटोमॅटिक आहे, ॲटोमेशन आहे, फुल्ली ॲटोमेशन लोड आहे आपल्या शरीरामध्ये. फुल्ली ॲटोमेटेड मशीन आहे, टोटल कंट्रोलिंग आहे तिकडं. परंतु एकावर एक अवलंबून येते. विकाराची शून्यता कराल तर विकल्पाची शून्यता येईल, आणि विकार विकल्पाची शून्यता आली तर स्वभावाला आपोआपच मात्रा बसेल. म्हटली मात्रा करू शकत नाही, मात्रा बसली पाहिजे. आणि पुढचं मग त्याच्यावर अवलंबून आहे. पुढचं काय आहे? निरावलंब. एकाला मी सांगितलं निरावलंब हो म्हटलं. म्हणले अहो असं कसं काय, कशावर तरी कोणावर तरी अवलंबून राहावंच लागेल ना. म्हणलं कोणावर कशावर अवलंबून न राहता फक्त आणि फक्त परमेश्वरावरती अवलंबून राहणं, याला निरावलंब म्हणतात. आपण परमेश्वराला प्राप्ती करायला निघालो आहे, पण निरावलंब आहे का? दरीला यायचं तरी किती प्रश्न आपल्याला. गाडी भेटेल का, वेळेत पोचू का, मग दरी तिथून किती लांब आहे, ती न्यायला येतील का, बाबाचा फोन लागल का, लावला तर उचलता का नाही, स्विच ऑफच असेल तर, निघालो तर आहे, पावसाचा अंदाज सांगितला आहे, लईच पाऊस आला तर, आहे का निरावलंब आपण? बरं जाताना परत मग आपल्याला फ्यूल भेटेल का, आहे की नाही शंका? दररोजचे प्रश्न आहे आपले. स्नान करायला निघालो आपण, वेळेत जातो का नाही, गाडी भेटती का नाही, तिथे गेल्यानंतर जेवण भेटतं का नाही, स्नानवंदन होतं का नाही, आरती हातात सापडते की नाही, कितीतरी प्रश्न आहे आपल्याला. देव मिळवायला निघालो, देव म्हणता माझ्यावर अवलंबून राह ना, मी समर्थ आहे ना. 81 कोटी 1,10,10 देवता तुझ्या सेवेला मी धिमतीला उभ्या केल्या आहे, आणि तुझ्या मनात एवढे प्रश्न.
देवाच्या भरोशावर निघाल. देव म्हणतात धर्माच्या चाडा, कालच मी सांगितलं ना, देव चिन्ह स्थळीवर बसलेले आहे आणि ती बाई येते. त्यांले आमच्या दर्शनाच्या चाडा जर याल, कोणी येईल तर कोणतं सामर्थ्य सहाय्य करीत सांगता येत नाही. धर्मासाठी, धर्माच्या अनुषंगाने देवाच्या भरोशावर जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडाल ना, ते 81 कोटी 1.25 लाख 10 देवतेला अलर्ट करेल राहतं देवाने की हा माझा साधक निघाला आहे वेळोवेळी. आणि ह्याचे अनुभव तुम्हाला येतात, आलेले राहतात. शंका घेऊन बाहेर जरी पडलं तरी देवाने सारं नियोजन करेल राहतो. साधा एखादा मंत्री असतो, त्याचा मंत्रीचा दौरासुद्धा ठरलेला असतो. साधा मंत्री जीवच आहे ना तो, त्याचा दौरा ठरलेला असतो. त्या पीएनी सगळीकडे पोलीस स्टेशन वगैरे हे ते कुठं राहणार, काय काय सर्व नियोजन करेल राहतं. आपण कोण आहे? स्वामी श्री चक्रधरांचे साधक आहोत, भक्त आहोत. त्या परमेश्वराने लगेच सिस्टम हलवलेली राहते. हा XYZ व्यक्ती निघेल, अशा ठिकाणी पोचायचं आहे. सगळीकडं कंट्रोल रूममधून बसूनच सारं केलेलं राहतं. सर्व सहाय्यता होईल, परंतु निरावलंब झालं पाहिजे. आपण निरावलंबच होत नाही. गेल्यानंतर मग तिथं वेळेवर जेवण भेटेल का नाही, नाश्ता भेटेल का नाही, गरम पाणी भेटेल का नाही, अनुसरायचं आहे मग तिथं काय व्यवस्था आहे, होईल का नाही, आणि परत मग येता येईल का नाही, आलं तर मग लोक नावं तर नाही ठेवतील, गेलो तर नावं तर नाही ठेवतील. अनेक प्रश्न राहतात आपल्यामध्ये. हे प्रश्न निर्माण होणं हे कशाचं लक्षण आहे? स्वामी श्री चक्रधरांच्या समर्थवादावरची आपली निष्ठा नाही आहे, निरावलंबता आपल्यामध्ये नाही आहे. जेव्हा विकार विकल शून्य आणि स्वभावाला मात्रा बसेल तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त देवाच्या भरोशावर राहाल. कोणाच्याच भरोशावर नाही, कशाच्याच भरोशावर नाही, स्वतःचं अस्तित्वच नाही राहणार. फक्त देव एके देव, कारण तो समर्थ आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक, सारं शक्तियुक्त आहे. शक्ती म्हणजे सकळे देवता, सकळे ज्ञान, सकळे विज्ञान. शक्ती शब्दी बोलीचे. शक्ती म्हणजे काय काय येतं, सकळे देवता आहे. तुमच्यासाठी एक विशिष्ट सामर्थ्य देवाने तयार केलेलं आहे. पण निरावलंब झालं तर, देवाकडे निघालो तर, रिटर्न गेल्यावर नाही, तुम्हाला म्हणतात इथून रिटर्न निघाल्यावर नाही, पण घरी जाईपर्यंत तुमचे कर्म बांधलेले. याचा अर्थ काय होईल असं मनात आणू नका. कर्म चालू होऊन जाते पण बांधलेले घरी जाईपर्यंत, कारण उद्देश तो आहे तुमचा. त्याग कशाचा करायचा आहे? विचाराचा त्याग करायचा आहे, भयाचा त्याग करायचा आहे, अज्ञानाचा त्याग करायचा आहे. वाईट विचार, वाईट दृष्टी, वाईट ज्या ज्या गोष्टी आहे, नकारात्मक ज्या गोष्टी आहे, असंत जे कर्म आहे त्याचा त्याग करायचा आहे. ते त्याग कराल तेव्हा सूत्रपाठात सांगितलेल्या परमेश्वरांनी जे त्याग आहे ते आपल्याकडून होणार आहे. आणि आज ह्या मिनिटाला तुम्ही किती आचरण करू शकतो, त्याच्यातच किती त्याग करू शकतो याची लिस्ट तुम्ही काढू शकता. काय अवघड नाही. 50% वरती त्यागाचा गोष्टी तुमच्यासमोर जाऊ शकतात, परंतु ती धारणा तुमची असली पाहिजे. म्हणून त्यागाची क्षणोक्षणी पावलोपावली आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि त्याग जर केला तर तुमचे कधी भांडण, कधी वाद, अस्थिरता कधीच तुम्हाला निर्माण होणार नाही. त्याग केला अभिलाषेचा तर तुमच्याकडून अस्वस्थ तुम्ही कधीच होणार नाही, अस्थिर कधीच होणार नाही, कारण त्याग आहे ना. काही झालं ठीक आहे बाबा, चल तुला 5 घेऊन मला 4 दे, विषय मिटव. अस्थिर झाले का तुम्ही? अस्वस्थ झाले का? त्यागाची तयारी ठेवायची. त्या त्यागाच्या तयारीत परमेश्वराचा धर्म दडलेला आहे. आपल्याला देव पाहिजे, धर्म पाहिजे, आपण सारं पाहिजे, पण आपल्याला त्यागाची प्रवृत्ती नाही, आपली त्यागाची इच्छा नाही. आणि बऱ्याच गोष्टी आहे, ती सुरुवात आपण महत्त्वाची आहे. विकार विकल्प शून्य स्वभाव माता निरावलंबी. आणि मग अशा पद्धतीनं देवता स्मरणे हे सारं केल्यानंतर निरावलंब होऊन जेव्हा स्मरण कराल, निरावलंब होऊन स्मरण सांगितलं आहे की नाही, आणि ते स्मरण एका दिवसाचं का, एका मिनिटाचं का, एका क्षणाचं का, जो जन्मशेपी म्हणजे जन्मापर्यंत शेवटपर्यंत अशा पद्धतीने जेव्हा राहील तो, त्याला परमेश्वर म्हणतो आम्ही तुम्हाला भेटू ना. देव प्रॉमिस करता आम्ही तुम्हाला भेटू.
जीव जीवाला प्रॉमिस करतो, अशा अशा ठिकाणी मी तुला भेटतो, मला फोन कर, मग मी तुला सांगतो. आणि आपण पाळतो त्या गोष्टी. 2 रुपये दे, मी तुला उद्या देतो, 4 दिवसांनी देतो. आपण पाळतो त्या गोष्टी. जीवानी जीवाला दिलेला शब्द पाळतात. परमेश्वराने दिलेलं प्रॉमिस देव पाळणार नाही का? त्यांनी विकार विकल्प शून्य स्वभावात निरावलंबी देवता स्मरणे, जो जन्मशेपी त्याशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध. देव भेटणार. देव सांगता आम्ही भेटतो, या रस्त्याने अशा अशा ठिकाणी आम्ही उभं आहे. तो रस्ता कोणता आहे? अस्तिपरीच्या सूत्रांचा. त्याग काय तुम्ही नाही करू शकत? काय आमच्यासाठीच आहे का? आमच्यासाठी ती लेवल, तुमच्यासाठी ही लेवल, परंतु करू शकता इतकं मात्र नक्की. म्हणून त्यागाची प्रवृत्ती ही आचरणाच्या नंतर येते आणि ती असली पाहिजे. जेव्हा आचाराची तयारी ठेवतात तेव्हा सुरुवात त्यागापासून होते. आचरण आणि त्याग हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. त्याग म्हणजेच आचरण, आचरण म्हणजेच त्याग आहे. म्हणून आचरणाच्या नंतर कोणता दरवाजा येतो? त्यागाचा. आचरण करायची तयारी ठेवली पण त्यागाची तयारी नाही ठेवली तर चालेल का? आचरण करायचं तुम्ही ठरवलं, ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही म्हणता ना आचरण करायचं आणि देव प्राप्त होईल, करतो आचरण, आणि त्याग नाही करायचं, जमेल का? मला अनुसरायचं पण कपडे नाही बदलले, चालेल का बाबा? अरे कपड्यात आहेच काय? ते कपडे काय आणि हे कपडे काय? आपल्याला कुठं आता शूटिंगला जायचं आहे? कोण विचारणार नाही, कोण पाहणं, पण मनात शंका येतात. ते कपडे घालून मग इकडे जाऊ शकतो का तिकडे जाऊ शकतो? हा तुमचाच प्रॉब्लेम नाही, दररोजचे फोन आहे मला. एक लेडीज आहे, 2 मुलं मुली, लग्न झाले, त्यांचं जमत नाही, ते सारे वेगळे, आणि ती एकटीच राहते आपल्या घरामध्ये. पेन्शन आहे त्याच्यामुळे चालतं. पहा मला खूप इच्छा आहे. म्हणजे इच्छा आहे तर तू तर एकटीच आहे, उलट भाग्यवान आहे, टेन्शन नाही. नाही मग मला बँकेत जावं लागतं, मला हे करावं लागतं, ते करावं लागतं, मी एकटीच असल्यामुळं. मग त्या कपड्यावर मी कशी जाऊ? कपडे हे काय ते काय फरक काय पडतो? अनुसरायचं तर आहे, देव तर पाहिजे. मग जाती कशाला इकडं तिकडं? एकदाचं काय असेल ते कर. नाही ना, ते जावंच लागतं. ते आता ते पेन्शनचं काही सिस्टम असेल काहीतरी दरवर्षीची, वर्षातून एकदा जावं लागतं. तरी ती विचार करते कपडे बदलले तर त्या कपड्यावर कसे जाऊन, त्या कपड्यावर बदलले तर ते बँकेवाल्यांना काही फरक पडणार आहे का? ते उभं राहणार आहे, कोण आलं उताड आलं का आणखीन काय होणार? कोण पाहणार कोण? कारण हा माझा अनुभव आहे. मी जेव्हा कपडे आता जे आहे ड्रेस कोड कुठं जातो काही शासकीय काही गोष्टींमध्ये कृष्णाच्या सांगण्याच्या अनुषंगाने त्याच्या मदतीला, तर काही नाही बघत राहतात. फक्त काहीतरी आहे ड्रेस, अंदाज त्यांचे, ते विचारत पण नाही, ते मनातच फक्त अंदाज करतात. मन माळका करत असतील ते कोण असतील बरं? हे संन्यासी का? हे नेमकं काय प्रकार आहे? हा ड्रेस कोड काय कसला आहे? ज्याला माहिती तो म्हणतो अरे मानव आहे, ज्याला माहीत नाही आणि एखादा हिंमत करतो की हे काय, आणि तो अनुभव मला आलेला आहे. एखादाच हिंमत करतो गर्दीतून का हो एक विचारू का? हा विचारा ना, काय अडचण? हे काय, हा ड्रेस काय प्रकार आहे? काही नाही, आम्ही संन्यासी असे संप्रदायाचे. असं आहे का? तो म्हणतो हां असं. उलट ते एक निमित्त आहे, त्याला आपण सांगायचं की बाबा मानव संप्रदाय, लीळाचरित्राला मराठीतला आद्य ग्रंथ स्वामी श्रीचक्रवर माहिती का तुला? तो स्वामी श्रीचक्र ऐकेलं पण नेमकं काय ते माहीत नाही. 15 मिनटं 20 मिनटं जेवढा वेळ आहे त्याला तुम्ही धर्म सांगू शकता. काही फरक पडत नाही. साऱ्या संभ्रमावस्था आहे, सारं अज्ञान आहे. आणि तुम्ही काय असे विशिष्ट VIP लोक नाही का तुमच्याकडे लोक पाहत राहतील आणि तुमचे फोटो काढतील आणि सेल्फी काढतील. कोणी विचारत नाही तुम्हाला, घरचे नाही विचारतील, बाहेरचे काला विचारतील. आपण विनाकारण मनात धरलं अरे मग तिकडं गेल्यावर असं तिकडं गेल्यावर तसं, काय कोणी विचारत नाही. हा भ्रम आहे, भ्रमातून निघा पहिले. सुरुवातच तिथून आहे आणि तेच त्यागायचं नाही. म्हणून आचरण करायला सुरुवात करायची, तर त्यागाशी निगडीत असलेला विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि मग त्याग तो आपल्या पद्धतीनं करायचा असतो. त्यासाठी देव वटरोपाचा दृष्टांत सांगतात. झाड छोटं असतं म्हटले आणि या छोट्या झाडाला छोटीशी शेळी पण येऊन खाऊ शकते की नाही? पण तेच झाड जर मोठं झालं तर हत्ती आला तरी त्या झाडाला मोडू शकतो का, तोडू शकतो का? नाही. परंतु ते झाड आपोआप छोटं होतं, मोठं होतं का छोट्यातून? ते मोठं करायसाठी त्याला कुंपण करावं लागतं काट्याचं, त्याला पाणी टाकावं लागतं, त्याला खतं करावं लागतं, त्याला निंदणी खुरपणी करावं लागते, त्याला फवारणी करावं लागते, त्याला सांभाळावं लागतं, तेव्हा ते मोठं होतं.
तसं आपली विचारधारा आज आपल्या शंका आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, भीती आहे, त्याला या शास्त्राचं कुंपण करा, ज्ञानाचं पाणी घाला, अविधीचं, अविचाराचं, असंत सामुग्रीचं फवारणी करा, जेणेकरून ते येणार नाही त्याच्यावरती. आपण फवारणी कशासाठी करतो? जे मारक जे किडे आहे ते त्रासदायक ठरू नये. आणि मग ते तुम्ही परिपक्वतेने या परमार्गातले साधक जरड झाले, पक्के झाले, परिपक्व झाले, मग आता तुम्हाला कुठे टाका ना. काय भीती तुम्हाला? कोणी विचारेल? कशाला तुम्ही घाबरणार आहे? उलट आत्मविश्वासाने सांगणार का आम्ही स्वामी श्री चक्रधरांचे, हा आमचा धर्म आहे, हे आमचं चरित्र आहे, हे आमचं शास्त्र आहे, हे आमचं धर्म आहे. सांगाल तुम्ही, आत्मविश्वासाने सांगाल, कारण तुमच्याच निमित्ताने परमेश्वराला तिथपर्यंत हा धर्म घेऊन जायचा आहे. तर आपल्या मनामध्ये किती न्यूनगंड आहे, किती अज्ञान आहे, किती गैरसमज आहे, की हे चालेल का आणि ते चालेल का. त्याच्यामुळं आचाराच्या नंतर त्यागाची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. आणि त्याग ह्या मिनिटाला, या क्षणाला कशाचा करतो हे बघावं लागेल. खूप आहे त्यागाच्या छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो आपण, त्यात विशेष काहीच नसतं. फक्त आपल्या मनाने, आपल्याच मनाविषयी, आपल्याच बाबत आपणच कल्पना केलेल्या असतात. त्या कल्पनेतून आपल्याला पहिले बाहेर पडावं लागेल. काही कोणाला वेळ नाही, एवढ्या गर्दीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलं आहे. काय कोणाला कोणाचं घेणं नाही, देणं नाही, कोण कुठं जातं आणि काय करते, कोणाला काही पडलेलं नाही आहे. आपला भ्रम आहे की आपल्याविषयी चर्चा करतील, हे करतील, ते करतील, सारा भ्रम आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. काय कोणाला काही पडलेलं नाही आहे. त्या भ्रमातून एकदा बाहेर पडलो का आपण स्थिर, स्वस्थता निर्माण करू शकतो, मानसिक शांतता निर्माण करू शकतो. आणि त्यानंतर स्मरण जे करतो ते परमेश्वराला प्राप्तीला नेणार आहे. म्हणून त्यागाचा जो दरवाजा आहे, आजपासून सुरुवात करा, आत्तापासून सुरुवात करा. कोणता कोणता आपण त्याग करू शकतो हे बघा, शोधा. आणि शेवटच्या दिवशी सांगा की इथंच आम्ही सोडून जाणार आहे, असा असा त्याग करणार आहे, असा निग्रह करणार आहे, असा संकल्प करणार आहे. नाही तर ऐकलं आणि गेले, आणि गेल्यानंतर सारे सुरू. आठवड्यातून एक दिवस नाही मोबाईल वापरायचा, आहे बी त्यागाचे. मोबाईल वापरायचा पण नेट चालूच करायचं नाही हवे, हाच त्यागाचे. करून बघा, करून बघा प्रयोग. अहो एक दिवस सांगितला मी, त्या दिवशी आता एक चांगलं काय आणि वाईट काय. तुम्हाला कुठं सांगतोय कायमचा मोबाईल वापरू नका, तिथं गरज आहे. तुम्हाला जर 2 चॉईस ठेवले ना, एका बाजूला देव आणि एका बाजूला मोबाईल, तर तुम्ही मोबाईलचं चॉईस कराल. संकल्प तर सोडून घ्यायचेच आहे, ते तुम्ही सोडणार आहे, मी सोडून नाही घेणार आहे. आणि त्या त्यागाची सुरुवात तिथून करणार आहोत. आज आपला लास्ट सेकंड डे आहे, त्यामुळं बाकीच्या ज्या पुढच्या सूचना आहेत त्या उद्या मी नक्की देईल. आणि अजूनही आपल्याला 2 दरवाजे अत्यंत महत्त्वाचे पाहिजे आहेत. अजून 2 दरवाजे. तुम्हाला काय वाटतं, आचरण करायला लागलो देव भेटला, त्याग करायला लागलो त्याग झाला देव भेटला? नाही. अत्यंत महत्त्वाचे 2 दरवाजे, त्याचाही विचार करून, चिंतन करून ठेवा. त्यावरती आपण उद्याची सकाळच्या तो संध्याकाळच्या सत्रामध्ये विवेचन चिंतन करणार आहोत. आणि त्या दरवाजातून सुद्धा आपल्याला बाहेर पडायचं आहे, आपल्याला देव मिळवायचा आहे. आणि तो देव आपल्याला मिळणाऱ्या आत्मविश्वासाने आपण हे दरवाजे पार काढायचा प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न करी दैवाचं साह्य. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.